आंतरराष्ट्रीय विश्वात आता एक महत्त्वाची बातमी आहे। अमेरिका आणि येमेनमधील हुतींच्या नियंत्रणाखालील भागामध्ये संघर्ष पेटलेला आहे। हुतींच्या नियंत्रणाखालील भागामध्ये अमेरिकेने आता हल्ले केलेत। ट्रम्प यांनी हुतींना धमकी दिली आहे, तसंच हुतींना पाठिंबा देणं थांबवा असा थेट इशारा सुद्धा ट्रम्प यांनी इराणला दिलाय। या हल्ल्यांमुळे अमेरिका आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झालंय आणि अनेक निष्पाप जीव धोक्यात सुद्धा आलेले आहेत। तर या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी परराष्ट्र धोरण विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। लाल समुद्रामधील जहाजांवर झालेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आणि हल्ले केल्यास आता तुमची अवस्था यापेक्षा वाईट होईल असा थेट इशाराच ट्रम्प यांनी दिलेला आहे। अतिशय आक्रमक अशी ही भूमिका आहे ट्रम्प यांची। या सगळ्याकडे आपण कसं पाहता? मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांची ही अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाची भूमिका आहे। मी या भूमिकेचं यासाठी स्वागत करतो की साधारणतः गेल्या 2 वर्षांपासून येमेन मधला हा जो हुती गट आहे हा प्रामुख्याने सुन्नी मुस्लिम बाहुल्य असणारा हा गट आहे आणि याला इराणचा पाठिंबा आहे आणि रेड सी मध्ये जे सगळे माल वाहतूक करणारे जहाज आहेत या जहाजांना वरती हल्ले करणं आणि एकूणच जागतिक व्यापार जो आहे तो विस्कळीत करणं हा ह्या गटाचा मुख्य उद्देश आहे। याचं खरं कारण असं आहे की अशा हल्ले करण्यामागे त्यांना इस्रायलचा विरोध करायचा आहे आणि पॅलेस्टाईनला समर्थन करायचं आहे। मात्र इस्रायलचा विरोध करण्यासाठी आणि पॅलेस्टाईनला समर्थन करण्यासाठी माल वाहतूक करणाऱ्या जहाजांवरती अशा स्वरूपाचे हल्ले करणं, त्या जहाजांना उद्ध्वस्त करणं हे कोणत्याही पद्धतीने कायद्याला, आंतरराष्ट्रीय कायद्यालाही धरून नाहीये आणि संयुक्तिक पण नाहीये। त्यामुळे अशा स्वरूपाच्या ह्या गटाला निश्चितपणे धडा शिकवलं जाणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ट्रम्प यांनी हे पाऊल उचललेलं आहे। डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून साधारणतः 1 महिना आता झालेला आहे आणि या 1 महिन्यानंतर त्यांचं हे पहिलं पश्चिम आशियामधलं मोठं मिलिटरी ऑपरेशन आहे, किंबहुना त्यांच्या काळातलं हे पहिलं मिलिटरी ऑपरेशन आहे। याच्यावरनं पुढच्या 4 वर्षांमध्ये जर अमेरिकेच्या हितसंबंधांना, जागतिक हितसंबंधांना, व्यापाराला धोका निर्माण करणारे जेही देश असतील त्यांना अशा स्वरूपाने धडा शिकवण्याचं प्रामुख्याने धोरण हे ट्रम्प स्वीकारतील हे याच्यातनं स्पष्टपणे दिसून येतं। हा केवळ हुतीला असलेला संदेश नाहीये, हे लक्षात घ्या। येमेन मधला हुती जो गट आहे ज्यांनी आता अर्ध्यापेक्षा जास्त येमेन हा आपल्या कब्जामध्ये गेल्या 10 वर्षांपासून यादवी युद्ध येमेनमध्ये चालू आहे आणि त्यामध्ये ह्या हुतीनी अर्ध्यापेक्षा जास्त येमेन आपल्या ताब्यात घेतलेला आहे। मात्र या जे हुती आहे त्यांचं जे बलस्थान आहे किंवा त्यांना ज्या पद्धतीची लष्करी आणि आर्थिक मदत मिळते आहे त्यांचा पुरस्कर्ता हा प्रामुख्याने इराण आहे आणि त्यामुळे या हुतीवरच्या मिलिटरी ऑपरेशनच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प हे इराणला स्पष्टपणे संदेश देत आहेत की इराणचे जे प्रॉक्सीज आहेत पश्चिम आशियामधले 3 प्रॉक्सीज किंवा त्यांच्या इराणच्या समर्थनावरती सक्रिय असणारे 3 गट हे प्रामुख्याने इस्लामिक देशांमध्ये आहे। पहिला हमास आहे, दुसरा हिजबुल्ला आहे आणि तिसरा हुती आहे। त्यामुळे हे तिन्ही गटच्या माध्यमातून इराण हा संपूर्ण पश्चिम आशियामध्ये अनेकदा अराजकता पसरवण्याचा आणि हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करतो आहे। त्याला जोपर्यंत नियंत्रणात आणलं जाणार नाही तोपर्यंत इस्लामिक जगताचा आणि पश्चिम आशियाचा विकास होणार नाही, हे डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण असल्यामुळे त्यांनी हे मिलिटरी ऑपरेशन सुरू केलं असं आपल्याला म्हणता येईल। सर, ज्याचा उल्लेख आपणही केला, इराणला सुद्धा आता अमेरिकेनं इशारा दिलेला आहे आणि हुती बंडखोरांना पाठिंबा देऊ नका असं थेट त्यांनी सुनावलंय सुद्धा। या सगळ्या संदर्भात आता इराणची नेमकी काय भूमिका आहे? मग डोनाल्ड ट्रम्प यांचा जो पहिला कार्यकाळ होता 2016 ते 2020 या काळामध्ये देखील त्यांनी संपूर्ण पश्चिम आशियाच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न केला। पश्चिम आशियातलं किंवा इस्लामिक जगतामधलं जे राजकारण आहे हे प्रामुख्याने ध्रुवीकरणावरती आधारलेलं होतं। इथं 2 प्रमुख गट होते, एक सुन्नी इस्लामिक देशांचा गट होता आणि दुसरा इस्रायल आणि त्यांच्या समर्थकांचा गट होता आणि त्यामुळे त्यांचे संघर्ष सातत्याने होत होते। मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि सुन्नी देश यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि ह्या दोघांना देखील एकत्र आणून इस्रायलला वेगळं इराणला वेगळं पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला। कारण त्यांच्या दृष्टिकोनातून इराण हा ज्याच्यासाठी त्यांनी ऍक्सिस ऑफ इव्हिल सारखा शब्द प्रयोग देखील केलेला होता, त्यांच्या दृष्टिकोनातून इराणचा सगळ्यात जास्त धोका आहे। त्यामुळे सुन्नी देशांना आणि इस्रायलला इराण
इराणच्या विरुद्ध कसं एकत्र आणता येईल या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न चालू होते. आणि म्हणूनच जो बराक ओबामांच्या काळामध्ये अण्वस्त्रबंदी करार हा इराण बरोबर झालेला होता, त्या करारामधनं डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतलेली होती. त्यामुळे त्यांची हीच धोरणं त्यांच्या दुसऱ्या टर्म मध्ये देखील पुढे चालू राहतील. बेसिकली डोनाल्ड ट्रम्प यांना काय पाहिजे, त्यांना इराणवरती दबाव टाकायचा आणि दबाव टाकून इराणला चर्चेसाठी राजी करायचं. ही चर्चा कशा संदर्भात आहे, तर एका व्यापक अण्वस्त्र प्रसार बंदी करार किंबहुना इराणने भविष्यामध्ये कोणत्या प्रकारचे अण्वस्त्र बनवू नयेत या दृष्टिकोनातून इराणला चर्चेसाठी राजी करणं, एक नवा करार करणं, यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रयत्नशील आहेत. आणि म्हणून ते इराणच्या समर्थनावरती तिथं हिंसाचार पसरवणारे जे गट आहेत त्यांच्यावरती मिलिटरी ऑपरेशन करतायत. यापूर्वी त्यांनी असाच इशारा हमासला पण दिलेला होता. त्यामुळे हमास झाला आणि आता नंतर त्यांनी हुतीला अशा स्वरूपाचा इशारा हा दिलेला आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की त्यांना इराणवरती दबाव आणून इराणला चर्चेसाठी तयार करायचा. सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा, हुतींनी या येमेनमधील बहुतांश भागावर कब्जा केलेला आहे. असं असताना हे हुती बंडखोर नेमके कोण आहेत, या सर्व संघर्षाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? आपण जर पाहिलं तर साधारणतः दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण इस्लामिक जगतामध्ये प्रामुख्याने संघर्षामधले दोन प्रमुख प्रवाह दिसून येतात. एक प्रवाह सुन्नी पंथीयांचा आहे आणि एक प्रवाह हा शिया पंथीयांचा आहे. आणि अशा स्वरूपाचं यादवी संघर्ष बहुतेक इस्लामिक देशांमध्ये हा सुरू आहे. आखातामध्ये साधारणतः 53 इस्लामिक देश आहेत ह्या संपूर्ण जगामध्ये. त्यापैकी सुन्नी पंथीय देश हे संख्येने जास्त आहेत, शिया पंथीय देश हे संख्येने कमी आहेत. सर्वाधिक शिया पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या असणारा देश हा इराण आहे, त्याच्यानंतर सिरिया आहे, त्यानंतर काही प्रमाणामध्ये इराकमध्ये आहे आणि असाच प्रकार हा येमेनमध्ये देखील आहे. येमेनमध्ये देखील सौदी अरेबिया व्हर्सेस येमेनचं, सौदी अरेबियाचं समर्थन हे येमेन गव्हर्नमेंटला आहे. येमेनचं प्रामुख्याने तिथलं शासन जे आहे ते सुन्नी बहुल असणारं आहे किंवा सुन्नी समर्थक असणारं आहे. आणि जो हुती गट आहे हा प्रामुख्याने शिया पंथीय किंवा हा शिया इराणच्या पाठिंब्यावरती पुढे आलेला गट आहे. त्यामुळे तिथं देखील शिया सुन्नी अशा प्रकारचा संघर्ष हा येमेनमध्ये आहे. आणि आता आपल्याला असं दिसून येत आहे की जवळपास तुल्यबळ झालेले आहेत. म्हणजे एकीकडे सौदी अरेबियाच्या समर्थनावरनं येमेनचं सरकार आणि तिथलं सुन्नी पॉप्युलेशन आणि इराणच्या समर्थनावरती हुती गट आणि त्यांचं प्राबल्य, या दोघांमध्ये आता एक समानता आल्यासारखी परिस्थिती आहे. गेल्या 10 वर्षांपासून येमेनमध्ये यादवी संघर्ष चालू आहे आणि या यादवी संघर्षामध्ये सौदी अरेबियासारखा देश ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड आहे. त्यामुळे आता इराणच्याच पाठिंब्यावरती ह्याच हुती गटाने हमासला समर्थन द्यायला सुरुवात केली इस्रायलच्या विरोधामध्ये. आणि त्याचा सूड उगवण्यासाठी अमेरिका आणि पश्चिम युरोपचे जे जहाज आहेत जे प्रामुख्याने रेड सी मधनं प्रवास करतात त्यांच्यावरती हल्ले करायला आता प्रामुख्याने यांनी सुरुवात केलेली आहे. आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की आता इस्लामिक देश आहे हे तेलाच्या राजकारणाच्या पुढे जाण्यासाठी त्यांची मानसिकता आहे. कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की ह्या सगळ्या पारंपरिक शिया सुन्नी संघर्षामुळे, तेलाच्या राजकारणामुळे इस्लामिक देशांचं नुकसान होत आहे, त्यांचा आर्थिक विकास होत नाहीये. म्हणून UAE सारखा देश असेल, कतार सारखा देश असेल, सौदी अरेबिया सारखा देश असेल, हे आता तेलाच्या पुढे जाऊन मग रिअल इस्टेट असेल, फुटबॉलच्या मॅच, वर्ल्ड कपचं होस्टिंग असेल किंवा इतर देशांमधल्या गुंतवणूक असेल, इव्हन अंतराळ संशोधन असेल, कृषी आहे, अशा अनेक क्षेत्रांमध्ये ते प्रगती करताना दिसून येत आहेत, त्यांच्या गुंतवणुकी वाढत आहेत. मात्र इराण आता अधिकाधिक कन्झर्वेटिव्ह बनत चाललेला आहे आणि इराणच्या ह्या सगळ्या हमास, हिजबुल्ला, हुती या गटांच्या माध्यमातून संपूर्ण आखातामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा, अराजकता निर्माण करण्याचा, हिंसा पसरवण्याचा प्रयत्न हा इराणकडनं होतोय. आणि भारतासाठी पण धोक्याचा आहे. कारण नुकतंच भारताने मागचं 2023 मध्ये G20 ची जी परिषद भारतामध्ये झालेली होती त्या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी संयुक्तपणे आयमेक नावाच्या प्रकल्पाची घोषणा केली होती. म्हणजे इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर. याचाच अर्थ असा होतो की भारत पश्चिम आशियाच्या माध्यमातून युरोपला आता माल सप्लाय करणार आहे आणि एक मोठा प्रकल्प विकासाला येतो आहे. मात्र हा प्रकल्प तेव्हाच गतिमान होईल किंवा तो प्रत्यक्षात येईल जेव्हा हा संघर्ष नियंत्रणामध्ये येईल. आणि हा संघर्ष नियंत्रणात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भारताचा हा प्रकल्प प्रत्यक्षात येणार नाहीये. तर भारताची पण इच्छा आहे की आखातामध्ये संघर्ष होऊ नये, इस्रायल हमास मधला संघर्ष होऊ नये, हिजबुल्ला हुती सारखा संघर्ष होऊ नये, आणि म्हणून भारताची पण ती इच्छा आहे. मात्र इराण या सगळ्यांच्या पुढे गेलेला आहे आणि इराणला आता इस्लामिक जगताचं नेतृत्व करायचं आहे आणि त्यामुळे इराणकडनं असा सगळा प्रकार तिथं व्हायला लागलेला असल्यामुळे इराणला कुठेतरी नियंत्रण करणं गरजेचं आहे. ते काम डोनाल्ड ट्रम्प आता करण्याचा प्रयत्न करत आहे.
निश्चितच सर, या रेड सी मधल्या जहाजांवर जेव्हा थेट असा हा हल्ला झाला त्यानंतर अनेक मोठ्या मालवाहू कंपन्यांनी लाल समुद्राचा हा मार्ग जो आहे तो टाळण्याचा निर्णय घेतलाय. याचा नेमका आता कसा परिणाम होईल? कोणकोणत्या सेक्टरला, देशांना याचा फटका बसेल? नाही, याचा परिणाम निश्चितपणे जागतिक व्यापारावरती होण्याची शक्यता आहे. याचं कारण असं आहे की रेड सीच्या माध्यमातून युरोपला होणारा व्यापार हा फार महत्वाचा आहे. विशेष करून तेलाची होणारी निर्यात हा एक महत्वाचा भाग असेल. किंबहुना आशिया खंडामधनं जे महत्वाचं चीन किंवा भारताकडनं देखील जी निर्यात युरोपला होत असती ती प्रामुख्याने रेड सीच्या माध्यमातून होताना आपण बघतो. आणि म्हणूनच त्यांनी त्याच्यावरती अटॅक करण्यासाठी प्रयत्न केला. ज्या वेळेला अशा स्वरूपाचे अटॅक्स होतात त्यावेळेला जागतिक व्यापार विस्कळीत होतो आणि त्याचा परिणाम हा स्वाभाविकपणे महागाईवरती होत असतो. आणि याचाच परिणाम हे आपल्याला दिसून येतं. अनेक युरोपियन देशांमधनं, अमेरिकेमधनं ऑलरेडी महागाई ही बऱ्यापैकी आता वाढलेली आहे. त्यामुळे हा व्यापार सुरळीत व्हावा, जो कोरोना काळामध्ये अशाच प्रकारे डिस्टर्ब झालेला होता, तो आता पूर्वपदावरती यायला लागलेला आहे. आणि पुन्हा जर असा प्रकार सुरू झाला तर मात्र निश्चितपणे जगाला त्याची किंमत चुकवावी लागेल. आणि म्हणून अशा स्वरूपाने जे पारंपरिक मार्ग आहे व्यापाराचे त्याच्या ऐवजी दुसरे मार्ग विकसित करता येतील का, त्या दृष्टिकोनातून आयमेक सारखा प्रकल्प हा अत्यंत महत्वाचा राहणार आहे. आणि याच्या माध्यमातून काही समुद्र मार्गाने, काही रेल्वे मार्गाने अशा स्वरूपाने ट्रान्सपोर्टेशन केलं जाईल. आणि साधारणतः मुंबईवरनं जर एखादं जहाज हे युरोपला पोहोचायचं असेल तर त्याला साधारणतः 29 दिवस लागतात. परंतु जर आयमेक सारखा प्रकल्प झाला, जो पर्यायी मार्ग म्हणजे रेड सी शिवाय पर्यायी मार्ग उपलब्ध करून देतो आहे, त्याच्या माध्यमातून 14 दिवसांमध्ये आपला माल हा युरोपच्या भूमीवरती पोहोचू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं जगाने देखील आता पर्यायी मार्गांचा अवलंब करणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे. कारण अशा स्वरूपाचे ज्यांना आपण नॉन स्टेट ऍक्टर्स असं म्हणतो, असे नॉन स्टेट ऍक्टर जे हिजबुल्ला आहेत, हमास आहे, हुती आहे, हे अशा प्रकारचं व्यत्यय आणण्याचा, अराजकता निर्माण करण्याचा, हिंसा करण्याचा भविष्यात देखील प्रयत्न करतील. त्यामुळे आता जे निर्यातदार देश आहेत, प्रामुख्याने आशिया खंडात युरोपला निर्यात करणारे जे देश आहेत, त्यांनी आता पर्यायी मार्गांचा अवलंब करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. निश्चितच. आणि त्याच्या परिणामांना सर कुठेतरी सुरुवात झाली असं सुद्धा म्हणावं लागेल, कारण अमेरिका आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झालंय. येमेनमधील या हल्ल्यामुळे भारताच्या आता अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होतील का आणखी, आणि या पुढे जाऊन म्हणजे भारताची नेमकी भूमिका कशी असेल? नाही, तसं म्हणाल तर रेड सीच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे आपली जी आयात आहे ती प्रामुख्याने फार कमी त्या बाबतीत होती. आपली जी आयात आहे ती तेलाची आयात आहे आणि ती प्रत्यक्षपणे आपल्याकडे येत असल्यामुळे त्याचा फारसा परिणाम भारतावर होणार नाहीये. मात्र एकूणच जागतिक व्यापार, आता कोणताही देश हा जागतिक व्यापारापासून स्वतःला अलिप्त ठेवू शकत नाही. प्रत्येक देशांचं आर्थिक परस्परावलंबित्व दुसऱ्यावरती वाढलेलं आहे. आपण त्याला आर्थिक जागतिकीकरण असं म्हणतो. म्हणजे कोणताही देश स्वतंत्रपणे आपला विकास साधू शकत नाही. त्याचा विकास जो आहे हा प्रामुख्याने जागतिक विकासाशी, जागतिक जीडीपी ग्रोथशी निगडीत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणात कोणत्याही भागामध्ये जगाच्या कोणती घटना घडली तरी ती केवळ त्या भागापुरती किंवा त्या देशापुरती मर्यादित राहील असं अजिबात नाहीये. त्याचे जागतिक परिणाम हे निश्चितपणे होणार आहे. तर भारतावर जरी प्रत्यक्ष परिणाम होणार नसले तरी भारतावरती याचे अप्रत्यक्षपणे परिणाम निश्चितपणे होणार आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जर तुम्ही व्यापारी दृष्टिकोनातून दुसऱ्या दृष्टिकोनातून जरी बघितलं तर प्रामुख्याने भारतामध्ये जरी सुन्नीपंथीय मुस्लिमांचं प्रमाण हे मोठं असलं तरी आपल्याकडे जगामधलं दुसऱ्या क्रमांकाचं शियापंथीय पॉप्युलेशन आहे. इराण नंतर सर्वाधिक शियापंथीय हे भारतामध्ये राहतात. त्यामुळे खरं तर भारताला ही एक पद्धतीची कसरत, ही नेहमी बॅलन्सिंग ऍक्ट हे नेहमी करावं लागतं. किंबहुना भारतासारखा एक असा देश आहे की जो शिया सुन्नी संघर्षामध्ये, इस्रायल हमास संघर्षांमध्ये, या अशा अनेक संघर्षांमध्ये मध्यस्थीची भूमिका ही बजावू शकतो, कारण भारताकडे ती क्षमता आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जसा एक प्रस्ताव पुढे आलाय की जर रशिया युक्रेन युद्ध थांबलं गेलं आणि युक्रेनमध्ये जर शांती सैनिक ठेवायचं असेल तर काही न्यूट्रल देशांच्या माध्यमातून ते शांती सैनिक ठेवले जावेत. तसा भारताचा विचार एक न्यूट्रल देश म्हणून होतो आहे शांती सैनिक तिथं ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं. तशाच पद्धतीने एक उत्तम मध्यस्थी म्हणून भारताचा भविष्यामध्ये विचार हा डोनाल्ड ट्रम्प यांनी नक्की करावा आणि भारत त्यासाठी देखील अनुकूल असेल असं मला वाटतं. निश्चितच सर, या सगळ्या संदर्भात आपण सखोल विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद.